शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देश अण धर्मासाठी प्राण घेतलं हाती. असं कधी काळी म्हणणारी या देशाची युवा पिढी जेव्हा झिंगझिंग झिंगाट म्हणत सैराट होते, त्यावेळी ग्रंथालयातील पुस्तकांपेक्षा, कुटुंबातील संस्कारांपेक्षा आणि व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीपेक्षा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत व्हॉट्सॲप, फेसबुक, चॅटिंग, मेसेज सेंडिंग, व्हिडिओ कॉलिंग, सेल्फी कॅचिंग अशा मोबाईल आणि सोशल मीडियाच्या मोहजालात आजच्या तरुण पिढीचा वेळ संपून जातो आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, तानाजी, येसाजी, बाजी अशा शूरांचा आणि वीरांचा वारसा सांगणारे आमचे युवक जेव्हा 3G, 4G, 5G असं म्हणत पबजी सारख्या एखाद्या मोबाईल गेम मध्ये स्वतःचा जीव गमावून बसतात, त्यावेळी व्यासपीठाला विषय मिळतो सोशल मीडियाचा तरुणांवर होणारा परिणाम. नमस्कार श्रोते हो, मी कुमारी श्रेया शिवाजी कांबळे आपल्यासमोर विषय मांडू इच्छिते, अर्थातच सोशल मीडियाचा तरुणांवरती होणारा परिणाम. खरं तर सोशल मीडियामधील सोशल या शब्दाचा अर्थ सामाजिक असा होतो, परंतु कर्तृत्वाचं जाण आणि जबाबदारीचं भान नसणारा युवक जेव्हा सोशल मीडियाचा अजाणतेपणे वापर करायला लागतो, तेव्हा हीच सोशल मीडिया खऱ्या अर्थानं समाजासाठी आणि समाजाची आहे का, यावरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं. आज डोळे असून अंधळ्यासारखं वागणाऱ्या आणि तोंड असून मुक्यासारखं जगणाऱ्या याजच्या तरुण पिढीला सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे स्वतःच्याच घराचा थिएटर झालाय आणि स्वतःच्याच आयुष्याचा सिनेमा झालाय, याचं भानच राहिलेलं नाही. पूर्वी वडीलधारे घरी यायच्या अगोदर लहान मुलगा दिवसभर त्यांची वाट बघायचा. बाबा दिसले की बाबा आले करत तो पळत जायचा. बाबा त्याला खांद्यावर चुलून घ्यायचे. दिवसभराचा विरह असायचा, दोघांचे छान गप्पा व्हायच्या. आताही बाबा आल्यावरती मुलगा पळत जातो, बाबा त्याला खांद्यावर चुलून घेतात, हा त्यांच्या खिशातला फोन घेतो आणि पळून जातो. मग बाबांना कळतं की हा आपल्यासाठी आलाच नव्हता. म्हणजे आता ज्याच्या खिशामध्ये मोबाईल नाही त्याला मुलं बाबा म्हणतील की नाही अशी शक्यता निर्माण झालेली आहे आणि ते आपणच निर्माण केलेली आहे. कारण पूर्वी 10वी पास झाल्यावरती तुला सहलीला पैसे देतो, सायकल घेऊन देतो अशा लाड करण्याच्या पद्धती होत्या. पण आता तुला अँड्रॉइड मोबाईल घेऊन देतो. म्हणजे आज आपण स्वतःच आपल्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल फोन देऊन त्यांना सोशल मीडियाच्या जाळ्यामध्ये ढकललेलं आहे. आज सोशल मीडियाचा वापर कसा करावा यासाठी जर सोशल मीडियावरतीच जाहिरात द्यावी लागत असेल तर याचा अर्थ नक्कीच आजच्या युवकांनी सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर केलेला नाहीये. आज सोशल मीडियावरती दिवसभर सुरू असणारे ऑनलाईन व्हिडिओ गेम, नाचगाणी, नृत्य लावणी, निखर आणि निखळ मनोरंजनापेक्षा, संस्कार आणि संस्कृतीच्या दर्शनापेक्षा अंग प्रदर्शन घडविणारी विकृत मनोवृत्ती, SMS, फेसबुक, ट्विटर यांच्या माध्यमातून मुलींची व महिलांची केली जाणारी बदनामी, त्यांच्या चरित्र्यावरती उडविले जाणारे शिंतोडे, समाजातील संवेदनशील विषयांविषयी उठविल्या जाणाऱ्या अफवा, त्यातून भडकणाऱ्या दंगली, राजकारणातील अतिशोक्त व अतिरंगित भाषणं, यातून केली जाणारी समाज व युवक यांची दिशाभूल इतकंच नव्हे तर अति उत्साहात डोंगराच्या माथ्याला धरी कोऱ्याच्या टोकाला आणि धबधब्याच्या तोंडाला सेल्फी फोटो काढायला जाऊन कायमचेच फोटोतच जाणारे, तर मान वाकडी करून मोबाईलवर बोलत बोलत अपघाताला बळी पडून कायमचेच स्विच ऑफ होणारे हे आजचे युवक बघितले की मन सुन्न होतं, विचार कुंठित होतात आणि मेंदू बधीर होतो. तर श्रोते हो, या सर्व गोष्टी बघितल्यानंतर सोशल मीडिया हा शाप आहे असं म्हणायला हरकत नाही, परंतु सोशल मीडियामुळे आमचं प्रचंड नुकसानच होतंय असा डिंडोरा पिटणं म्हणजे स्वतःच एखाद्या झाडाला मिठी मारणं आणि नंतर झाड काय मला सोडना असं म्हणून अखंड तांडव करण्यासारखं झालं. कारण परीक्षक महोदय विषय मांडत असताना मला विषयाची दुसरी बाजू मांडणं सुद्धा तितकंच महत्वाचं वाटतं. कारण श्रीकृष्णाने जसं अर्जुनाला कुरुक्षेत्रावरती विश्वरूप दर्शन घडवलं तसं आपल्या प्रत्येकाला घर बसल्या विश्वरूप दर्शन घडवणाऱ्या सोशल मीडिया या आधुनिक तंत्रज्ञानाचा जर आपण सतसत विवेक बुद्धीनं वापर केला तर सोशल मीडियासारखं दुसरं माहिती आणि तंत्रज्ञानाचं साधनच असू शकत नाही. कारण आज युवा पिढीत मतदानाबद्दल, राजकारण व समाजकारणाबद्दल, MPSC, UPSC अशा स्पर्धा परीक्षांबद्दल जनजागृती निर्माण करणं, लेख वाचवा, देश वाचवा, प्लास्टिक बंदी, आहार विहार यांबद्दल जनजागृती निर्माण करणं ह्या सर्व गोष्टी आज शक्य झाल्या आणि भविष्यातही शक्य होतील त्या फक्त आणि फक्त सोशल मीडियामुळे. तर श्रोते हो, आता दोष हा सोशल मीडियाचा नाहीये तर त्याचा गैरवापर करणाऱ्या माणसाच्या सतसत विवेक बुद्धीचा आहे, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. मनपूर्वक धन्यवाद.